तर नमस्कार मंडळी, मी ओमको पाटणकर. आज एका माझ्या व्हिडिओ तुमचं असं स्वागत. तर आज आम्ही जाऊचो होतो वेरण्यासून माक म्हणजे त्याका मोल्या म्हणतो थंय आम्ही चढलो. मित्रांन आमका पार्टीसाठी बोलवलेला. चल म्हटलं गाडी काढूया वाटेक लाग्या. वारो खूप असल्या कारणाने गाडीवर माझे केस होते फिरा आणि शेवटी माझं लुक काय झालो असं तुम्ही बघल्याच असतो. जोकर सारखे माझी केस झाली. मरो म्हटलं वाटेक लागाया. पोचता पोचता आमका झाली संध्याकाळ. आम्ही घाटात गाडी आमची लागली. थैसून अजून आमका बराच किलोमीटर जाऊचा होता. साधारण 55 किलोमीटर का असाच. वाटेत पाऊसल्या कारणाने आम्ही गाडी थांबवली. रेनकोट घालूया म्हटलं भिजाच्यापेक्षा आणि गाडी तडक काढली. त्या मोल्याचा जाताना वाटेक जंगल लागतात. दोन्ही साईड दुतर्फा पुरी झाडी असा आणि हैसर गवेरडे किंवा वाघ कधी येऊ शकतो. आम्ही सरळ वाटेक लागलो. पुढे जातो म्हणा सर एक कदंबा गाडी बंद झाली. म्हटलं हय आता काय झाला, जाऊ गावता काय नाही पुढे. तर ते म्हणा लागले काय नाही जाऊ का, थोडा वेळ तुमका पुढे जाऊ गावताला. म्हटलं ठीक आहे. असे येऊन तडक पडलो मित्राच्या घराकडे. पण बाकीचे कोणी आमचे येऊ नसल्या कारण आम्ही ते थांबून राहिलो. तर म्हटलं आता करूया काय, तर मी असं मोबाईल काढले व्हिडिओ अशी मारिया. म्हटलं की येईपर्यंत तो सर तू म्हटलं त्यांना फोन काढ. माका ही असली सवय नको असली लागलेली आधी मुद्दाम व्हिडिओ काढीत राहायची वेगळी गोष्ट. तर आम्ही येऊन डायरेक्ट पोहोचलो मित्राच्या रूमात. तर तो आमचा मित्र विकी. तर तो पायार पाय टाकून आमका कहाणी सांगू लागलो. तुम्ही ह्या रस्त्याने इल्यात ह्या साईड अशा नाही असा तो कसो विषय तो विषय. तिने आपलं प्रवचन बऱ्यापैकी सुरू केला. म्हटलं ठीक आहे ऐकाय हो काय सांगता. आणि नंतर मग मी क्वार्टर झालंय आडवो कामावरसून इल्या कारणाने आम्ही आधी पहिलेच जमलेलो होतो. बाकी त्यांची वाट बघीपर्यंत म्हटलं बसाया ह्यांका काही तयारी करू नये. तर थोड्या वेळात आमचे राजे महाराजे इले. तर आमचे एक मित्र त्यांना आणू बाहेर दरवाजा बाहेर गेलो. ते का बघू शकता तुम्ही, तो बघा छाती पुढे काढून कसं येतात तो. हे राज्यकर्ते आता इलेले असत. आता ते म्हणतो तुम्ही अजून काय करू नाही तयारी. पुढे येऊन म्हटलं बाबा तुम्ही येऊच्या आम्ही वाट बघतो. किचनात आम्ही इलो. म्हटलं सगळी तयारी करून घेऊया. किचनात बक्षात द्यायला मस्तपैकी एकदम खावा दिल्यासारखं वाटतं अक्षरशः. ठीक आहे म्हटलं कांदो टमाटो कापून घेऊया. मी बसले कांदो टमाटो कापू. माझा हात एक तर दुखावतो. उलट्या हातात कांदो आणि टमाटो कापून घेतलंय. एक कांदे एक टमाटे काप म्हणायला लागले. ते म्हटलं ठीक आहे मी इतक्याकडून उठतोय. बाकी तुमका काय तर करूता माका एक तर लागली भूक. 8-9 वाजून गेले आमका. त्यामुळे म्हटलं पटापट काय तर करा. तर बाकीचे हे रांजपी तयार झाले. गॅस बीस पेटव घेतल्यानी आणि थोड्याने एका कोणीतरी चिकनात मसाला बिसाला लावून घेतलेल्या. तर म्हटलं लवकरात लवकर काय करू तर करा. माका काय जमणार आहे ना, जाम भूक लागलेली असा. तर आमचं रांजपी मेन यांनी सगळं तयार करून घेतलेलं आहे सर. गॅस पेटवल्या आणि म्हणायला लागलो तुम्ही आता बाहेर जावा. मी काय तर माझा बघतोय व्यवस्थित. ठीक आहे म्हटलं. माझा एवढा सांगून मी भाषण संपवलंय आणि मी उठलोय. मी हात धुवून म्हटलं बाहेर जाते. सगळं काय तर खाल्ला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो. गावात ती एकदम सकाळ असतात चांगल्या पाहिजे तशी आमची सकाळ वाटतं असं. या मित्राचं घर आजूबाजू तुम्ही बघू शकतात. तर म्हटलं तोंडबीट धुवून घेऊया. एकदम गावातलं वातावरण एन्जॉय तरी करूया. तोंडबीट धुतलं थंड पाण्यात बाहेर येऊन मस्तपैकी. आणि म्हटलं आता कामार आमचा जाऊचा कारण सकाळ झाली आहे. सुट्टी नाही होती दुसऱ्या दिवशी. मित्राचं म्हटलं निरोप घेऊया. तर विकी भाईंचं निरोप घेतलो. बॅग लावली आणि आता म्हटलं तडक वेरण्याच्या दिशेने आम्ही जाऊया. तर गाडी काढूया. तर पल्सरवाला अजून बूट घालू होतो. बाबा रे म्हटलं लवकर चल आमका 9 तरी कामार पोहोचायचा. गाडी काढल्याने त्यांनी रॅम्प टायर घेतल्याने डायरेक्ट गाडी. सकाळचा थंड वातावरण असल्यामुळे दव बिव पडलेलो धुक्या पडलेला. तर यात मी बघू शकता द्यायचं कसली दवाची आणि धुक्याची चादर पांघरली होती. काय वातावरण होता. चला भेटाय पुढच्या व्हिडिओ.